नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग जाणून घेऊया स्वातंत्र्य दिनाबद्दल. 15 ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात या दिवसाबद्दल विशेष आदर आणि अभिमान आहे. भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केले. त्यांच्या राजवटीत भारतीयांना अनेक अडचणी आणि अन्याय सहन करावे लागले. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध अनेक भारतीयांनी आवाज उठवला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्या विचारांनी लाखो भारतीयांना प्रेरणा मिळाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांचे प्रसिद्ध विचार स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या धैर्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी सुद्धा देशासाठी महान त्याग केला. त्यांच्या बलिदानाची आठवण आजही भारतीयांना प्रेरणा देते. चंद्रशेखर आझाद हे निर्भय क्रांतिकारक होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे त्यांनी भारताच्या एकीकरणासाठी मोठे कार्य केले. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा होता. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर देश स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला. त्यांच्या योगदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत. 15 ऑगस्टच्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकवला जातो. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. तिरंग्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 रंग आहेत. त्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. केशरी रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग समृद्धी, प्रगती आणि निसर्गाशी संबंधित आहे. अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. 15 ऑगस्टच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये या दिवसात विशेष उत्साह असतो. शाळांमध्ये सकाळी ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते आणि देशाला मानवंदना दिली जाते. विद्यार्थी देशभक्तीपर गीते गातात. अनेक विद्यार्थी स्वातंत्र्य दिनावर भाषणे आणि कविता सादर करतात. काही शाळांमध्ये देशभक्तीपर नृत्य आणि नाटिका आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याची माहिती मिळते. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. भारताच्या राजधानीत 15 ऑगस्टचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. या भाषणात देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अनेक ठिकाणी घरांवर, शाळांवर आणि कार्यालयांवर तिरंगा फडकवला जातो. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण होते. स्वातंत्र्य दिन हा केवळ आनंदाचा दिवस नाही, तो आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस देखील आहे. देश स्वतंत्र झाला असला तरी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे काम करणे ही देखील देशसेवाच आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेतले पाहिजे. ज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून ते देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. देशाची स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छ आणि सुंदर भारतासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील देशसेवेचा एक भाग आहे. जसे झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे. भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेत आहे. वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरा असूनही भारतीय एकतेने राहतात. राष्ट्रीय एकता ही देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण भेदभाव न करता सर्वांचा आदर केला पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या एकतेचा आणि त्यागाचा संदेश दिला आहे.
त्यांच्या विचारांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात देश पुढे जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळते. भारतातील तरुण ही देशाची मोठी ताकद आहे. तरुणांनी सकारात्मक विचार करून नवीन कल्पना आणि कौशल्यांच्या माध्यमातून देशाला पुढे नेले पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी करणे असा नाही, तर स्वातंत्र्यासोबत जबाबदारी आणि शिस्तही आवश्यक आहे. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे. आपण राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे. देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांविषयी आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद मिळत आहे. आजच्या पिढीने देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासातून आपल्याला संघर्ष, धैर्य, एकता आणि त्यागाची शिकवण मिळते. भारताला विकसित आणि समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. देशाची प्रगती ही सर्वांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. गरजू लोकांना मदत करणे, समाजात शांतता राखणे आणि इतरांच्या अधिकारांचा आदर करणे हेही राष्ट्रप्रेमाचे स्वरूप आहे. स्वातंत्र्य दिन आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतो आणि भविष्याचा विचार करण्याची प्रेरणा देतो. आपला देश अधिक मजबूत आणि समृद्ध करण्याचे स्वप्न आपण पाहिले पाहिजे. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाबद्दल प्रेम, अभिमान आणि जबाबदारीची भावना असली पाहिजे. देशहिताला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे. 15 ऑगस्ट हा आपल्याला स्वातंत्र्याचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची किंमत समजावून सांगतो. आपण सर्वांनी एकजुटीने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने भारताच्या प्रगतीसाठी काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. हाच स्वातंत्र्य सैनिकांना खरा मानाचा मुजरा ठरेल. म्हणूनच 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत पवित्र आणि अभिमानाचा दिवस आहे. चला, आपण सर्वजण देशाची एकता, अखंडता आणि गौरव कायम ठेवण्याचा संकल्प करूया. जय हिंद, वंदे मातरम. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.